काय सांगू राणी मला गाव सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। शहरातली गाडी बघा तुमचं गाणं गाते, भावनाने भावनांशी जोडली नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागदाती, सर्ज राजाची गजोडी माग हटना। धन्यवाद धन्यवाद। शेवटचा मित्रांनो फायनलचा थरार, तुम्ही आम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण इथं आलाय। सन्माननीय पौर गावचे सरपंच दिलीप खांडेकर याचकडून बीडीएसपी पौर संघाने फायनल मारली तर 1000 रुपये दिले जातील आणि पुन्हा त्यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी 200 रुपये गुगल पे झालेले आहेत। खांडेकर साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत। याच दरम्यान श्रीराम शिंदे देखील आमचे काहीतरी म्हणतात बघूया। आणि श्रीराम शिंदे यांच्याकडून देखील टीमला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आमच्या टीमचे कोच आहेत, ऑनलाईन पाहतायत। तसेच संतोष माडिक यांनी देखील खऱ्या अर्थानं ते देखील खुश झालेत आणि त्यांनी सांगितलं की खरंच शाहीर तुमचा एक दमदार जो कडक आवाज आहे तो प्रेक्षकांना खेळाडूंना खूप आवडतो आणि खास करून आज जी माझी टीम आहे त्या टीमच्या खेळाडूंना देखील आपली कॉमेंट्री खूप आवडली। खास रसायनी पनवेलवरून ती टीम आले आणि त्यांनी देखील म्हटले की छान कॉमेंट्री होते, जरा मजा येते, चांगली ताकद आहे कॉमेंट्री मध्ये आणि म्हणून संतोष भाडिक यांच्याकडून पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे। आणि मागच्या मॅच मध्ये सामनावीर कुणाल झेंडेकर, विनंती आहे प्लीज आपण या ठिकाणी यायचं आहे। तसेच आमचे लल्लू शिंदे हे देखील सांगतायत की चांगला खेळ करा, आमच्या देखील शुभेच्छा आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात। तसेच आमचे मित्र प्रकाश बंगाल यांच्याकडून बीडीएसपी पौर संघाने फायनल मारली तर 500 रुपये। आता कॉलवर कॉल मला येतात पण मला थोडी आता कॉमेंट्री देखील करूया। खांडेकर परत काहीतरी म्हणते बघूया। आणि दिलीप खांडेकर यांच्याकडून फायनल मारली तर 1000 रुपये नक्कीच दिले जातील। तसेच किशोर आणि राकेश जर नितेश काळोखेंनी लगातार 2 विकेट काढली तर 500 रुपये दिले जातील। आणि विकास शेपोंडे यांच्याकडून कुणाल झेंडेकर या बॉलर साठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे। जाऊया आपण फायनल मध्ये, फायनलचा थरार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिला बॉलर आपण पाहतोय बीडीएसपी पौर संघाकडून एक आक्रमक शैलीचा, ज्याने कालच्या दिवसामध्ये बेधक अचूक टप्प्याची बॉलिंग केले आणि आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलंय। मॅन फ्रॉम पौर नितेश काळोखे, समोर आहे शार्दुल चौधरी, विनायक मॅन फ्रॉम दोन्ही फलंदाज रसायनी पनवेल। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आवाज आला होता, अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्याला हात लावला तर ही विकेट जर मिळाली असती तर काय झालं असतं। क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरची भाषा इथं केली जाईल पण क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये। जे मैदानावर घडतं ना तेच खरं असतं। असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं होईल, याला इथं व्हॅल्यू नसते। पहिल्या बॉलवर आवाज आला होता जरूर, हा झेल जर पकडला असता तर मजा आली असती, पण ही जर तरची भाषा झाली। जाऊया मॅच कडे। विनायक स्ट्राइक एंडवर संधी बनवली होती नितेश काळोखे या बॉलरने, षटकातील दुसरा बॉल विनायक या फलंदाजासाठी। या दरम्यान मोठा फटका खेळलाय विनायकने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स देताना धमाकेदार पहिला विनायकचा दमदार चौकार। वाह, 2 बॉल 5 धावा, फायनलचा थरार। आपण अक्षरशः वाट पाहतो कोण फायनल मारतील, पण खरंच बीडीएसपी पौर संघाचं कौतुक करावं लागेल।
कारण 2023 मध्ये देखील हा संघ फायनल मध्ये दाखल झाला आणि 2024 मध्ये देखील तोच दरारा तीच दहशत ठेवली आणि खास करून वीर हनुमान चषकाचा आणि या पौर संघाचं एक वेगळं नातं झालंय कारण अनेक वेळा वीर हनुमान चषकामध्ये या संघाने ट्रॉफी उचलले मग दुसरा नंबर असेल तिसरा असेल चौथा असेल पहिला असेल कुठली ना कुठली ट्रॉफी घेऊन गेला हा संघ यावेळेस मौका बनवला संधी तेजस कालोखे टायगर 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 ने झेल टिपलाय विनायकचा खेळ संपलाय विनायक बॅक टू द डेक आउट पहिला धक्का विनायक सारख्या विस्फोटक फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय नितेश काळोखेने वा नवीन फलंदाज प्रणय नंबर 3 वर काय कोण फायनल मारणार एका बाजूला तर गावचा संघ आहे दुसऱ्या बाजूला ओपन लॉट म्हणजे प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून खेळाडू मिक्स होऊन आले आणि यांच्यामध्ये जुगलबंदी यांच्यामध्ये लढाई जावटे गावच्या भोसले मैदानावर आणि येत्या 27-28 तारखेला देखील गाव देवी चषक याच मैदानावर मित्रांनो रंगणार आहे यावेळेस मात्र नितेश काळोखेची दादागिरी नितेश काळोखेची भाईगिरी जरूर मैदानामध्ये सुरू आहे डॉट बॉलची सांगता चार बॉल धावफल कवर धावा 5 एक गडी बाद आई एकविरा प्रसन्न जावटे संघ संतोष माडिक संकेत माडिक यांचा संघ अर्थात जावटे पौर असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये ओ या दरम्यान आपण पाहतोय वाईड बॉल ऑफ साइडच्या बराचसा बाहेर जाणारा बॉल पंचाने दोन्ही हात खोललेत वाईडचा इशारा केलाय एक धाव एक्स्ट्रा जाते एका धावेने 6चा आकडा गाठलाय आता जावटे आणि पौर म्हटलं तर जावटे पौरचं एक अतूट नातं आहे तर क्रिकेटच्या मैदानावर देखील तेच नातं देखील आपल्याला पाहायला मिळते जावटे आणि पौर पौर जावटे यांच्यामध्ये इथं कुणाला तरी जिंकायचंय कुणाला तरी हारायचंय कोण जिंकलेला संघ असणार आहे आणि कोण असेल हारलेला ओ हो टाळ्यांचा कडकडाट होता नितेश काळोखेसाठी हा बॉल देखील डॉट खेळवलाय प्रणय या बॉलरला आई एकविरा प्रसन्न जावटे संघाकडून आज वर्णी लागले प्रणयची 5 बॉल 6 धावा एक गडी बाद विनायक मैदानाच्या बाहेर तर शार्दूल नॉन स्ट्राइकर उभा आहे हे वेगळं चित्र आहे वेगळं कनेक्शन आहे शेवटचा बॉल नितेश काळोखेचा आणि ओ शेवटचा बॉल हवेमध्ये आहे ओ हो क्या बात आहे सुरेख झेल नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान फलंदाज प्रणय देखील बॅक टू दी डग आउट आणखी एक धक्का पहिल्या षटकाची सांगता 2 गडी बाद धाव फलकावर धावा 6 आई एकविरा प्रसन्न जावटे संघ जबरदस्त झेल या ठिकाणी अजय या खेळाडूने पकडलाय काय मॅच आहे वा नितेश काळोखेचं कौतुक करावं तेवढं कमी आता माझ्याकडे शब्द देखील कमी राहिलेत कारण कालपासून ते आतापर्यंत मी कॉमेंट्री करतोय वन मॅन शो कॉमेंट्री करतोय पण अशा पद्धतीने जी बॉलिंग करतोय ना त्याच्यासाठी शब्द देखील माझ्याकडे कमी आहेत ओपन लॉटला नितेश काळोखे सारखा एक लोकल बॉय अशा पद्धतीची गोलंदाजी करतोय वा भन्नाट गोलंदाजी अतिशय सुरेख शब्द देखील कमी पडतायत अशा पद्धतीची गोलंदाजी केली फक्त 6 धावा कंजूस गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते जो संघ जिंकेल त्या जिंकणाऱ्या संघाला देखील बरोबर माझ्या पाठीमागे बसले संतोष माडिक यांच्याकडून जिंकलेल्या संघाला देखील 500 रुपये दिले जातील बघा काय ऑफर आहे वा हे जावटे पौरचं नातं वेगळं आहे मित्रांनो पण क्रिकेटच्या मैदानावर थोडस इथं कुणाला तरी हारायचंय कुणाला तरी जिंकायचं आहे पहिला बॉल हो शार्दूल चौधरीचा मोठा हिट जल्लोष आनंद साजरा करताना शार्दूल चौधरी नाखुश नाराज निराशजनक चेहरा ज्याने आजच्या दिवसामध्ये हाफ सेंचुरी झळकावले त्याला पहिल्याच बॉलवर पकडले सूरज उमसरे या बॉलरने शार्दूल चाललाय मैदानाच्या बाहेर बॅक टू द
पवेलियन. आहा सूरज उमासरे आठवा मित्रांनो 2023 चा तो वर्ष मला पुन्हा पुन्हा आठवण होते. हेच जावटेगावचा भोसले मैदान 6 चेंडू सूरजच्या हातामध्ये गावदेवी कोडली संघाला 9 धावांची गरज आणि हाच तो बॉलर ज्याने मॅच फिरवली आणि आपल्या संघाला फायनल मध्ये दाखल केलं. नाव आहे सूरज उमासरे मॅन फ्रॉम पहूर. आणि त्याच बॉलरने शार्दुल चौधरी सारख्या घातक खेळाडूला खूप लवकर मैदानाच्या बाहेर पाठवलं. खूप लवकर स्वस्त्यामध्ये विकेट गेली. नवीन बॅट्समन मॅगी. यावेळेस मात्र मॅगीचा फटका कव्हरच्या डोक्यावर बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत सणसणीत चौकार. दोन बॉल मध्ये 10 धावा धाव फलकावर रोखलंय थांबवलंय. आई एकविरा प्रसन्न जावटे संघाचे जे महत्वाचे खेळाडू होते ओपनिंग जोडी विनायक आणि शार्दुल मैदानाच्या बाहेर. 4 बॉल बाकी. 4 बॉल बाकी षटकातील 10 धावा 2 गडी बाद. आई एकविरा प्रसन्न जावटे संघाची धाव संख्या. तिसरा बॉल सूरज उमासरेचा. ओ क्या बात है. डाऊन द ग्राउंड. हा सुरेख 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 क्षेत्ररक्षण होत आहे. भावेश शिंदे कडून सिंगल एकच धाव मिळते. मॅगीला फलंदाजाला 11 धावा. अजूनही 3 बॉल बाकी. रोखलंय थांबवलंय. आज काहीतरी वेगळं घडणार. पण काय घडणार काय बिघडणार आज काय इतिहास घडणार. इतिहास तर घडेल यात तीळ मात्र शंका नाहीये. पण 2024 चा इतिहास काय वेगळा असेल का प्रश्नचिन्ह जरूर आहे. या दरम्यान मात्र वाईड बॉल. ऑफ साइडच्या थोडासा बाहेर हा बॉल निघालाय. पंच आमचे मिलिंदजी गोरेवले सर वाईड बॉल दिलाय. तसेच पंच आमचे संतोषजी झगडे फायनल मध्ये पंचांचं हार्दिक स्वागत. कारण खरंच तुम्ही दोघांनी 2 दिवस जो चांगला सपोर्ट सहकार्य केला त्याबद्दल मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. ओ हो सूरज उमासरे उर्फ वारे वा क्या बात है. भन्नाट गोलंदाजी होते. लोकल बॉय आहेत आणि लोकल बॉय अक्षरशः ओपनच्या संघाला लढतोय भिडतोय. जावटे गावच्या भोसले मैदानात दादागिरी भाईगिरी दहशत दरारा दाखवतोय. 2 बॉल बाकी शेवटच्या षटकातील. ओ हो सूरज उमासरे वरचा सूर्यदेव ढगांच्या आड गेलाय पण जमिनीवरचा सूर्यदेव चमकतोय. हा तारा सितारा उभरता सितारा सूरज उमासरे. वाह क्या बात है. 12 धावा धाव फलकावर. आणि सरपंच आमचे दिलीप खांडेकर पौर गावचे मला सांगतात की मगाशी 1000 रुपये दिले होते पण 1000 नाही. जर फायनल मारली तर आता आकडा चाललाय 1500 रुपये दिले जातील. 12 धावा आई एकविरा प्रसन्न झावटे संघाची. शेवटचा 1 चेंडू बाकी. वीर हनुमान चषकाचे खेळाडू यांच्या देखील नजरा या सामन्याकडे लागल्यात. कारण काय मॅच आहे भन्नाट मॅच. शेवटचा बॉल डॉट नक्कीच नाहीये. सिंगल 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयास रनआउटचा चान्स आणि या दरम्यान विकेट. टोटल धाव संख्या 13. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. बीडीएसपी पहूर संघाला 12 बॉल 14 धावा. आई एकविरा प्रसन्न जावटे संघ प्लीज मैदानात लगेच उतरायचं आहे आपण ताबडतोब. पण गोलंदाजी दुसरीकडे देखील भारी आहे मित्रांनो. कुणाल कदम सारखा एक कंजूस बॉलर आहे. जरूर त्याला खेळताना विचार करावा लागणार आहे बीडीएसपी पौर संघ. बघूया खास करून तेजस काळोखे काय दिमाग लावतोय. कारण 12 बॉल 14 धावा. मैदान खुला आहे मोठा आहे. बिंदास तुम्ही डाऊन द ग्राउंड फटके मारू शकता. अशा पद्धतीचं मैदान.
अच्छा अच्छा एक देऊ या ठिकाणी सन्माननीय आदरणीय घोटवल गावचे सुपुत्र हरेश शेठ गजमल हे देखील आम्हाला सांगतायत की आपल्या कॉमेंट्रीसाठी आम्ही ऑनलाईन ही स्पर्धा पाहतो आणि आपल्या कॉमेंट्रीसाठी मी तेजस कालोखे यांच्या अकाउंटवर 200 रुपये पाठवतात हरेश शेठ गजमल आणि त्यांनी सांगितलं की ही मॅच जिंकण्यासाठी तेजस कालोखेला खास सल्ला दिलाय की विराट कोहलीला आता फॉलो कर तेजस कालोखे कारण ही मॅच तुझ्या हातामध्ये आहे 12 बॉल मध्ये 14 धावा आणि हरेश शेठ गजमलचा हा सल्ला खास आमच्या तेजस कालोखे याच्यासाठी आलेला आहे तेजस जरूर हा सल्ला आपण या ठिकाणी घ्यायचा आहे काय रणनीती असेल या मॅच मध्ये चला चला घाई करा बीएसपी पौर संघ चला मैदानात उतरा लवकर कारण सूर्य ढगांच्या आड लपत चाललाय म्हणजे ही स्पर्धा खरंच मित्रांनो काय रंगलं ही स्पर्धा घोटवल संघाचे खेळाडू आणि आमचे हरेश शेठ गजमल ते देखील ऑनलाईन पाहत आहेत आणि त्याने देखील तिथून आमच्या कॉमेंट्रीचा मान सन्मान केलाय खऱ्या अर्थानं आमच्या पौर गावचे टायगर तेजस काळोखे यांच्या अकाउंटवर माझ्या कॉमेंट्रीसाठी 200 रुपये पाठवलेत आणि तेजसला सल्ला दिलाय विराट कोहलीला फक्त फॉलो कर बघूया काय करतोय तेजस काळोखे हा सल्ल्याचा स्वीकार करतोय का काय डोकं वापरतोय कारण त्याच्या जोडीला मजबूत भिंत अक्षय उमासरे आहे 12 बॉल 14 धावा पण समोर कंजूस बॉलर एखादा माणूस पैशाला चिकट असतो ना असा चिकट बॉलर कुणाल कदम समोर उभा आहे आई एकविरा प्रसन्न जावटे संघाकडून या मॅच मध्ये मजा आणि या दरम्यान संतोष शेठ माडिक आई एकविरा प्रसन्न जावटे संघाचे संघ मालक आहेत त्यांनी सांगितलंय पहिल्या बॉलवर जर षटकार मारला तेजसने तर त्यांच्याकडून 500 रुपये संघ मालक आहेत तरी देखील प्रतिस्पर्धी संघाला बक्षीस लावतात हा मित्रांनो क्रिकेट आहे आणि खऱ्या अर्थाने हे संतोष शेठ माडिक आहेत त्यांचा स्वतःचा संघ आहे तरी देखील प्रतिस्पर्धी संघावर बक्षीस लावले हा क्रिकेट आहे मित्रांनो हा क्रिकेटचा थरार आहे बघूया पहिला बॉल डॉट बॉल अजय विशाल किशोर आणि राकेश यांच्याकडून तेजस काळोखेने एक षटकार मारला तर 500 रुपये दिले जातील चौघांकडून पहिला बॉल डॉट हो दुसऱ्या बॉलवर डिफेन्स जरूर केला रनआउटचा चान्स नाहीये स्लिप मध्ये मी म्हटलं ना कंजूस बॉलर आहे या बॉलरला मार पडणं खूप कठीण असतं अन्य वेळा देखील आपण पाहिलंय इथं 2 बॉल 1 धाव हे समीकरण बदललंय अक्षय उमासरे दी ऑल पौर संघाची मजबूत भिंत मला काही क्रिकेटर म्हणतात ना की योगेश सर तुम्ही जे नावा देताना खरंच अतिशय जबरदस्त अतिशय भिंत मजबूत भिंत आहे डाऊन द ग्राउंड फटके देखील पॉवरफुल हो या दरम्यान बॅकफुटवर गेला तर मोठा पंच मारण्याचा विचार पण नाहीये कुणाल कदम कंजूस बॉलर तिसरा चेंडू देखील डॉट खेळवलाय या मॅच मध्ये मजा जरूर आहे 3 बॉल 1 धाव थोडस डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण चौथा बॉल हो या दरम्यान विकेट कीपर मिस आणि इथं सिंगल 1 धाव 4 बॉल 2 धावा मला वाटतं विचार जरूर देतोय अक्षय आणि तेजसचा हे षटक खेळून काढायचं आणि तदनंतर धुव आधार बॅटिंग करायची शेवटचा फायनलचा थरार फायनलची मॅच नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कुणाल कदमचा नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळला कॅच काय कॅच मारले काय कॅच बनवले या क्षेत्राचं नाव आमच्यापर्यंत नक्कीच आलं पाहिजे काय झेल पकडलं या क्षेत्ररक्षकाने संकेत माडिक प्लीज याचं नाव आम्हाला कळवा राज खानविलकर भालेगावचा सुपुत्र थोडासा माझ्या पाठीमागे होता त्याच्यामुळे मी त्याला ओळखलं नाहीये भालेगावचा सुपुत्र आपला राज खानविलकर जो भालजाई भाले संघाचा कर्णधार आहे आणि त्याने हा झेल पकडला क्या बात आहे राज खानविलकर कॉंग्रॅच्युलेशन
संकेत माडिक संघमालक यांच्याकडून या कॅच साठी 500 रुपये राज खानविलकर साठी, कारण ही कॅच किती महत्वाची आहे ते संकेत माडिकला माहिती आहे. पौर संघाचा दे टायगर मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नंबर 3 वर नितेश काळोखे. ओहो, या दरम्यान आपण पाहतोय वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव जोडली जाते. काय कॅच, सुपर सुपर कॅच. असं वाटलं एकाच क्षणाला की मधीच हा स्पायडरमॅन आला कुठून. सुरेख झेल राज खानविलकर पौर संघाच्या आडवा आलाय, कारण जावटे भाले पौर म्हटलं तर त्रिकूट आहे, पण क्रिकेटच्या मैदानावर मित्रांनो दोस्ती नाहीये, राज खानविलकरने दाखवलंय. नेक्स्ट बॉल. ओहो, इथं पायाची मोमेंट योग्य नव्हती. नितेश काळोखेच्या सिंगल एकच धाव आणि षटक क्रमांक पहिला होता समाप्त. पहिल्या षटका अखेर धाव फलकावर धावा 4. ओ क्या बात आहे, कॉंग्रॅच्युलेशन युवा प्रतिष्ठान जावटे संघाने देखील फायनल मारले असोसिएशन मध्ये, माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये. काल जरूर इथे ग्रामस्थ नाराज झाले होते, पण आज खुशीचं वातावरण. फायनल मारली त्याने. माणगाव ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन नगरोली या ठिकाणी स्पर्धा होती. जरूर मला त्या स्पर्धेचा कॉल होता समालोचनासाठी. कॉंग्रॅच्युलेशन युवा प्रतिष्ठान जावटे टीम. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. कोण घेऊन जाणार वीर हनुमान चषकाची ही मोठी ट्रॉफी. कुणाच्या घरी, कुणाच्या दारी, कुणाच्या मंदिरी, कुणाच्या गावामध्ये जाईल. सूरज बॉलिंग मार्कवर. एक पौर संघाच्या सूरजने काम केलं. आता आई एकविरा प्रसन्न जावटे संघाचा सूरज. पुन्हा सांगतो प्रेक्षकांना, वरचा सूर्यदेव ढगांच्या आड गेलाय, पण खालचा सूरज हा आई एकविरा प्रसन्न जावटे संघाचा जागा झालाय, ज्याच्या हातामध्ये 10 धावा. समोर नितेश काळोखे, नॉन स्ट्राईकला मजबूत भिंत अक्षय उमासरे. 6 बॉल 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. पहिला बॉल यावेळेस बॅकफुटून जाऊन पंच केला. रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट. पहिल्याच बॉलवर नितेश काळोखेला पकडले. 5 बॉल मध्ये 10 धावा जिंकण्यासाठी. मोठं मैदान, खुलं मैदान. तेजस काळोखे जरूर आमचे वाट पाहत असतील, म्हणत असतील मनामध्ये की मी चुकीचा शॉट सिलेक्शन केला. इथं जर मी असतो तर सिंगल डबलने काम सुरू केलं असता. पण नेक्स्ट फलंदाज कोण आहे? मला वाटतं सुमित लोखंडे तयार होते. पौर संघाचा हँडसम बॉय. इथं बॅटिंग हँडसम करावी लागणार आहे. हँडसम बॉय हे नाव मी दिले जरूर, पण बॅटिंग जर हँडसम केली तर आज जरूर ग्रामस्थ, प्रेक्षक आणि बीडीएसपी पौर संघ सुमित लोखंडेला डोक्यावर घेतील. सूरज यावेळेस सूरज आहे आई एकविरा प्रसन्न जावटे संघाचा. समोर दी ऑल मजबूत भिंत अक्षय उमासरे. 5 बॉल 10 धावा. प्रत्येक बॉलवर 2 धावा घ्यायच्या आहेत. यावेळेस सुरेख फटका अक्षय उमासरेचा. सिंगल धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयास केला गेला. रनआउटचा चान्स शार्दूलच्या हातामध्ये. 2 धावा. 4 बॉल मध्ये 8 धावा जिंकण्यासाठी. 4 बॉल 8 धावा. काय मॅच आहे, काय फायनल आहे. ही फायनल खरंच आठवणीतली राहील. प्रत्येकाच्या मनात आठवणीमध्ये ही मॅच राहील. बीडीएसपी पौर आणि आई एकविरा प्रसन्न जावटे यांच्यामध्ये. षटकातील पुन्हा एकदा. ओहो, क्या बात है, क्या बात है. अक्षय उमासरे मजबूत भिंत, दणदणीत, सणसणीत, खणखणीत. अक्षय उमासरेचा दमदार चौकार. टाळ्यांचा कडकडाट, आनंद, जल्लोष. 3 बॉल मध्ये 4 धावा. थर्ड मॅन मधून अक्षय उमासरेला का म्हटले ना ती ऑल, याचं उत्तम उदाहरण, बेस्ट उदाहरण. काय शॉट खेळला अक्षय, वा. प्रेक्षक खरंच खुश झाले या शॉटवर. 3 बॉल 4 धावा. 3-4 फायनल पासून थोडा दूर. ओ हो हो,
उमासरे विनिंग स्ट्रोक खेळतोय. बीडीएसपी पौर संघाने फायनल मारले. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय उमासरे, काय फटका खेळला देखना स्ट्रोक. आणि अशा प्रकारे बीडीएसपी पौर संघ विजेता फायनल संघ ठरतोय. जरूर जल्लोष झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे. अक्षय उमासरे कॉंग्रॅच्युलेशन, जबरदस्त स्ट्रोक, विनिंग फटका. आणि इथं बीडीएसपी पौर संघाची फायनल. आहा, क्या बात आहे. वाह वाह अक्षय उमासरे, वाह. फटाक्यांचा जल्लोष, आनंद या ठिकाणी साजरा करताना अक्षय उमासरे नक्कीच पाहायला मिळते. एक ओपनच्या लॉटला 4 मुंड्या चीत केलाय बीडीएसपी पौर संघाने. आणि या अक्षय उमासरे साठी संतोष माडिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फटाक्यांचा जल्लोष, आनंद. आणि बीडीएसपी पौर संघाकडून 1000 रुपये अक्षय उमासरे साठी.